Dear friends, next theory of origin of life is theory of chemical evolution proposed by Alexander Oparin and J.B.S. Haldane. This is widely accepted theory of origin of life. This theory states that first form of life was not created. Life हे काही कोणी बनवलेलं नाही आहे, but it was originated from non-living inorganic and organic molecules like methane, ammonia, water, sugars, proteins, nucleic acids, etc. That is abiogenesis first, but biogenesis ever since. नॉन लिव्हिंग मॅटर पासून लाईफ अस्तित्वात आलेलं आहे हे आपल्याला पण माहित आहे, शंका नाही आहे. कारण आपल्या बॉडीचं केमिकल ॲनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स, अमिनो ॲसिड्स, न्यूक्लिक ॲसिड्स आहेत, वॉटर, मिनरल गॅसेस आहेत आणि हे सगळे कंपाऊंड नॉन लिव्हिंग आहे, बट स्टील वी आर लिव्हिंग. हा तर निसर्गामध्ये मोठा चमत्कार आहे. दिस इज द मिरॅकल ऑफ लाईफ. लाईफचं ओरिजिन जे आहे त्यापूर्वी युनिव्हर्सचं ओरिजिन विचारात घेतलंय आपण. असं म्हटलं जातं की हे युनिव्हर्स एक 20 बिलियन वर्षांपूर्वी अस्तित्वात आलं असावं. थर्मोन्यूक्लिअर एक्सप्लोजन, एक बिग बांग प्रोसेसनं हे युनिव्हर्स अस्तित्वात आलं असावं. आणि मग या युनिव्हर्स मध्ये अनेक गॅलेक्सीज अस्तित्वात आल्या असाव्यात की ज्यामध्ये बिलियन्स ऑफ स्टार असतील, वेगवेगळे पुन्हा सन स्टार्स असतील, अलॉंग विथ देअर प्लॅनेट्स अँड सॅटेलाइट्स असतील. सन, its planet and satellite constitute a solar system. आपली जी सोलार सिस्टीम एक बनलेली आहे त्यामध्ये आपला सूर्य, बाकीचे प्लॅनेट्स आणि सॅटेलाइट यांनी मिळून एक सोलार सिस्टीम आपल्यापुरती मर्यादित बनलेली आहे. Our Earth is third planet with rocks, water, atmosphere. It begins as a gaseous cloud of metals and non-metal atoms. म्हणजे सूर्य हा तिसरा ग्रह आहे सूर्यापासून. त्याच्यावरती रॉक्स आहेत, वॉटर आहे, ॲटमॉस्फिअर आहे, गॅसियस क्लाउड ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल ॲटम्स पासून कंडेन्स होऊन बनलेली आहे ही. जर प्रिमिटिव्ह अर्थचा विचार केला, इट हॅज बीन एस्टिमेटेड दॅट अर्थ वॉज ओरिजिनेटेड अबाउट 4 to 4.6 बिलियन इयर्स ago. There was no atmosphere on early earth. त्यावेळी कुठलं वातावरण होतं का? नव्हतं. When it was broken from sun, सूर्यापासून ब्रोकन होऊन, it was a glowing fire and rotating cloud of hot gases, vapors of various elements and pieces of rocks, metals called as nebulous. सूर्यापासून ज्यावेळी वेगळी झाली ही पृथ्वी त्यावेळी एक आगीचा गोळा म्हणून होती ही, आणि त्यावेळी ती स्वतःभोवती एकदम वेगानं स्पीडनं फिरत होती, स्पिनिंग व्हेरी फास्ट.
नंतर ही पृथ्वी सूर्यापासून दूर 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 गेली आणि स्पिनिंग पण जरा स्लो झालं. आता 24 तासाला एकदा फिरते स्वतः भोवती ही पृथ्वी. This mass of gas exploded with Big Bang into several small pieces. The earth as a piece broken from sun. सूर्यापासून वेगळा होऊन एक तुकडाच बनलाय हा सुद्धा. As the earth was moving away from sun, the temperature slowly decreased. This leads to condensation of gases. जशी ही पृथ्वी सूर्यापासून दूर 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 होत गेली तशी तसं त्याचं टेम्परेचर पण कमी होत गेलं. पूर्वी 6000 ते 8000 डिग्री सेंटीग्रेड एवढं टेम्परेचर होतं. परंतु सूर्यापासून जशी जशी ही पृथ्वी दूर गेली तसं स्पिनिंग पण कमी झालं, मूव्हिंग पण कमी झालं, स्लो झालं आणि टेम्परेचर पण कमी झालं. साधारण 600 ते 800 डिग्री सेंटीग्रेड असं टेम्परेचर कमी झालं. आणि त्यामुळं काय झालं, जे हेवी मेटल्स होते त्या हेवी मेटलनी काय केलं, हेवी मेटल्स नी सेंट्रल कोर बनली. जसं आयर्न आहे, निकेल आहे, या अशा प्रकारच्या हेवी मेटलनी काय केलं, या पृथ्वीचं सेंट्रल कोर बनलं, सॉलिड कोर बनलं. मीडियम वेटचे जे एलिमेंट्स आहेत, सोडियम, पोटॅशियम, सिलिकॉन, अशा प्रकारचे जे एलिमेंट्स आहेत त्यांनी क्रस्ट ऑफ अर्थ, मिडल क्रस्ट ऑफ अर्थ बनलेलं आहे. आणि लाइटेस्ट एलिमेंट जे आहेत, हेलियम आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन आहे, यांनी काय बनलं, ॲटमॉस्फिअर बनलं असावं. ॲटमॉस्फिअर बनलं असावं. The primitive earth was like a fireball, so atoms could not combine easily. टेम्परेचर जास्त असल्यामुळं ॲटम इझिली कंबाईन होऊ शकले नाही. पण नंतर टेम्परेचर कमी झालं आणि मग ॲटम कंबाईन होण्यासाठी फेवरेबल कंडिशन निर्माण झाली. Prebiotic earth was gaseous state and contained large amount of free atoms of hydrogen, carbon, nitrogen, oxygen, but free molecular oxygen was absent. So atmosphere was reducing atmosphere. नंतर काय झालं, टेम्परेचर कमी झालं थोडंसं, 600 ते 800 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत टेम्परेचर. वॉटर, हायड्रोजन वॉज व्हेरी ऍक्टिव्ह आणि त्यामुळं हायड्रोजन ऑक्सिजन बरोबर कंबाईन झाला, वॉटर तयार झालं, पहिलं केमिकल तयार झालं. परंतु टेम्परेचर जास्त असल्यामुळं वॉटर इव्हॅपरेट झालं, ढग तयार झाले, क्लाउड तयार झाले, रेनफॉल झाला. पुन्हा ही प्रोसेस हजारो वर्षे रिपीट इव्हॅपरेशन, क्लाउड, रेनफॉल, इव्हॅपरेशन, क्लाउड, रेनफॉल, इव्हॅपरेशन, क्लाउड, रेनफॉल रिपीट होत राहिली. त्यामुळं या पृथ्वीचं टेम्परेचर आणखी कमी 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 होऊ लागलं, टिल अर्थ कॅन होल्ड दी वॉटर. आणि त्यामुळं पृथ्वीवर पाणी आता साठू लागलं आणि त्यामुळंच तर समुद्र बनले. समुद्र बनला, त्याच्याबरोबर नद्या बनल्या, पॉन्ड्स बनले, because earth can hold the water. आणि त्यानंतर मिथेन सारखं केमिकल बनलं
वॉटर बरोबर अमोनिया बनला आणि जसं जसं टेम्परेचर कमी झालं तसे तसे हे एलिमेंट बनत गेले आणि हे पहिले केमिकल्स आहेत त्या अर्थमध्ये अस्तित्वात आलेले. जशी जशी वर्ष निघून गेली तसं पृथ्वीचं टेम्परेचर कमी झालं. स्टीम कंडेन्स इनटू वॉटर इन रेन अँड अर्थ बिकम्स कोल्ड. वॉटर ग्रॅज्युअली accumulated and leads to formation of rivers, streams, lakes, seas, oceans, etc. जसं जसं पाणी म्हणजे टेम्परेचर कमी झालं तसं पाणी साठू लागलं आणि त्याच्यामुळे हे सगळे बनले. आणि कंपाऊंड्स लाईक अमोनिया, मिथेन वेअर डिझॉल्व्ड इन रेन वॉटर अँड accumulated इन सी. अमोनिया आणि मिथेन हे पाण्यामध्ये डिझॉल्व झाले आणि समुद्रामध्ये accumulate झाले. द फर्स्ट केमिकल फॉर्म्ड ऑन अर्थ वेअर वॉटर, अमोनिया अँड मिथेन. पहिले केमिकल कोणते बनले? वॉटर, अमोनिया अँड मिथेन. त्यानंतर हे जे सिंपल कंपाऊंड्स अस्तित्वात आले. पहिला ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणता अस्तित्वात आला असं म्हटलं तर मिथेन आहे तो. आणि हे सिंपल ऑर्गॅनिक यांच्यापासून सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड बनले. टेम्परेचर कमी झाल्यामुळं हायली रिॲक्टिव्ह रॅडिकल्स जे आहेत CH2 कंडेन्स टू फॉर्म व्हरायटी ऑफ बोथ सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स बनले. पहिला ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणता बनला? मिथेन बनला. लेटर ऑन हायड्रोजन सायनाइड बनला. अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अवेलेबल एनर्जी सोर्स त्यावेळी कुठला होता? UV रेज, रेडिएशन्स, लाइटनिंग, व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज. आणि त्यामुळं अर्ली मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोकार्बन्स, अमोनिया, वॉटर शोज कंडेन्सेशन, पॉलिमरायझेशन, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन्स त्यांच्यामध्ये झाल्या असाव्यात. This results in formation of biologically important molecules like monosaccharides, amino acids, purines, pyrimidines, fatty acids, glycerol. अशा प्रकारचे पहिले ऑर्गॅनिक कंपाऊंड सुरुवातीच्या काळातले ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बनले असावेत. त्यानंतर हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड बनले यांचं जे मिक्सचर आहे, हाल्डेननं त्याच मिक्सचरला नाव दिलं हॉट डायल्यूट सूप, ब्रोथ किंवा ब्रोथ. सूप, आपल्याला सूप तर माहित आहे, आपण सूप पिलं की नाही, तसं हॉट डायल्यूट सूप असं नाव दिलं. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं हे जे मिक्सचर त्याला दिसलं, त्याला लक्षात आलं असे कंपाऊंड तयार झाले असावेत, त्यावेळी त्याला नाव दिलं हॉट डायल्यूट सूप. सो हाल्डेन कॉल्ड इट ॲज हॉट डायल्यूट सूप. नंतर या कंपाऊंडचं पॉलिमरायझेशन झालं. मोनोसॅकराइड प्रोड्युसेस पॉलिसॅकराइड. amino acid linked by peptide bond to produce protein, and formation of protein is a landmark step in origin of life. त्यानंतर फॅटी ऍसिड ग्लिसरॉल पासून फॅट बनले. अमिनो ऍसिड पासून प्रोटीन बनले. नायट्रोजन बेस पेंटोज शुगर फॉस्फेट पासून न्यूक्लिक ऍसिड बनले. अशा प्रकारे पॉलिमरायझेशन होऊन कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड बनले असावेत. The proteins show enzymatic reaction and called as proproteins.
and the formation of protein molecule is considered as a landmark in origin of life. फार महत्वाची स्टेप समजली जाते प्रोटीन अस्तित्वात येणं. त्यानंतर न्यूक्लिक ऍसिड बनलं. न्यूक्लिक ऍसिड, पहिलं न्यूक्लिक ऍसिड कोणतं बनलं तर रायबो न्यूक्लिक ऍसिड बनलं. त्यामध्ये रायबोज शुगर आहे, फॉस्फेट तर आहेच आणि नायट्रोजन बेसेस आहेत, ॲडेनिन, गॉनिन, युरॅसिल आणि सायटोसिन. पण नंतर डबल स्ट्रँडेड झालं, डीऑक्सी रायबोज शुगर रिप्लेस केली आणि युरॅसिलच्या ऐवजी थायमिन आलं आणि अशा प्रकारे स्टेबल असणारं न्यूक्लिक ऍसिड, लेस रिॲक्टिव्ह असणारं स्टेबल असणारं न्यूक्लिक ऍसिड, डबल स्ट्रँडेड स्टेबल न्यूक्लिक ऍसिड डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड अस्तित्वात आलं. फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिक ऍसिड फॉर्म बाय ॲग्रिगेशन ऑफ फॉस्फोरिक ऍसिड शुगर ह्यांच्यापासून न्यूक्लिक ऍसिड आणि मग न्यूक्लिक ऍसिड अलॉंग विथ इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक मॉलिक्युल्सचं मिक्सचर जे आहे कव्हर्ड बाय फॅटी कंपाऊंड्स, फॅटी मेम्ब्रेन त्याच्या भोवती जमा झालं आणि त्यालाच नाव दिलेलं आहे कोॲसर्वेट्स. त्यालाच म्हटलेलं आहे कोॲसर्वेट्स बनले. The nucleic acid along with inorganic organic compounds formed first form of life, protobiont किंवा प्री सेल्स म्हणतो आपण. Nucleic acid in pre-cells had capacity to multiply and generally gradually started directing series of chemical reactions. म्हणजे प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस सुरू झाली, मेटाबॉलिझम सुरू झालं, न्यूक्लिक ॲसिडनं कंट्रोल करायला सुरुवात केली प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस आणि बाकीच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी, आणि अशा प्रकारे पहिली सेल, पहिलं लाईफ पृथ्वीवरती अस्तित्वात आलं असावं साधारणतः 3 बिलियन किंवा काही ठिकाणी 3.6 बिलियन वर्षांपूर्वी फर्स्ट लाईफ अस्तित्वात आलं असावं. सो फॉर्मेशन ऑफ फर्स्ट लाईफ, ओरिजिन ऑफ फर्स्ट लाईफ वॉज थ्रू केमिकल इव्होल्यूशन. अशा प्रकारे केमिकल इव्होल्यूशनच्या प्रोसेसद्वारे पहिलं लाईफ अस्तित्वात आलं असावं. आता जे लाईफ अस्तित्वात आलं त्याचं इव्होल्यूशन झालं, बायोलॉजिकल इव्होल्यूशन झालं. त्यामध्ये काय घडलं असणार आहे, जसं हे पहिलं लाईफ अस्तित्वात आलं आणि हे जे फर्स्ट लाईफ होतं ते कसं होतं, ॲरोबिक हेटेरोट्रॉपिक. ॲरोबिक होतं ते, हेटेरोट्रॉपिक होतं हे फर्स्ट लाईफ. सराउंडिंग मीडियम मधून न्यूट्रिएंट्स मिळवत होतं ते लाईफ. ग्रोथ आणि मल्टिप्लिकेशन साठी सराउंडिंग मीडियम मधून फूड मिळवत होतं ते, आणि हे समुद्रामध्ये अस्तित्वात आलंय पहिलं लाईफ. समुद्रामध्ये अस्तित्वात आलं पहिलं लाईफ आणि सराउंडिंग मीडियम मधून न्यूट्रिएंट ॲब्सॉर्ब केले जात होते, परंतु ते नंतर कमी पडायला लागले आणि म्हणून गरज निर्माण झाली कशाची, कोणीतरी स्वतः फूड बनवणं गरज निर्माण झाली आणि त्याच्यामध्येच पहिले ऑटोट्रॉप अस्तित्वात आले. त्यांचं नाव
ऑटोट्रॉप्स. काही बॅक्टेरिया अशा अस्तित्वात आल्या की ज्या बॅक्टेरिया सिंपल केमिकल कंपाऊंडचं ब्रेकडाऊन करतात आणि त्यामधून रिलीज होणारी जी एनर्जी आहे ती इलेक्ट्रॉन मध्ये ऍक्सेप्ट केली आणि हाय एनर्जी इलेक्ट्रॉन कडून एनर्जी कुणी मिळवली, एटीपी बनवण्यासाठी वापरली आणि त्या एटीपीचा वापर करून CO2 पासून शुगर बनवण्यासाठी ती वापरली. म्हणजे काय झालं इथं, किमोसिंथेटिक ऑटोट्रॉप म्हणजे सिंपल केमिकल्स जे आहेत त्यांचं ब्रेकडाऊन होऊन इलेक्ट्रॉन्स रिलीज झाले, हाय एनर्जी इलेक्ट्रॉन रिलीज झाले. त्या इलेक्ट्रॉनच्या एनर्जी पासून एटीपी बनवले आणि या एटीपीचा वापर करून CO2 पासून शुगर बनवली. असे जे ऑटोट्रॉप पहिले अस्तित्वात आले या अर्थ वरती त्यांना म्हणायचं किमोसिंथेटिक ऑटोट्रॉप्स. नंतर लक्षात आलं, अरे फूड तर बनवतात परंतु जरा एनर्जी सोर्स चांगला आणखी मिळवा. आणि लक्षात आलं सूर्य हा फार मोठा एनर्जीचा सोर्स आहे. सूर्य हा फार मोठा एनर्जीचा सोर्स आहे आणि म्हणून मग फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉप जशा ग्रीन सल्फर बॅक्टेरिया, पर्पल सल्फर बॅक्टेरिया, या बॅक्टेरियामध्ये क्रोमॅटोपोर्स अस्तित्वात आले, क्लोरोफिल पिगमेंट डेव्हलप झाले आणि ते स्पेशल केमिकल तयार केले गेले. त्यांच्या मदतीनं सोलार एनर्जी ट्रॅप करून फूड बनवायची प्रोसेस म्हणजे फोटोसिंथेसिस प्रोसेस सुरू झाली. परंतु या प्रोसेसमध्ये फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजन बाहेर पडत नव्हता, त्यामुळे ही प्रोसेस नॉन ऑक्सिजनिक होती. पुन्हा बदल झाला, सियानो बॅक्टेरिया अस्तित्वात आले, ब्ल्यू ग्रीन अल्गी अस्तित्वात आल्या ज्यांच्यामध्ये क्लोरोफिल ए, ट्रू क्लोरोफिल ए हा अतिशय महत्वाचा पिगमेंट आहे आणि ऑक्सिजनिक फोटोसिंथेसिस पहिली कोणामध्ये अस्तित्वात आली तर सियानो बॅक्टेरियामध्ये अस्तित्वात आली. त्यासाठी त्यांनी CO2 बरोबर वॉटर हे रॉ मटेरियल यूज केलं. तिथून पुढं अल्गी मध्ये ऑक्सिजनिक प्रोसेस आहे, त्यानंतर ब्रायोफायटामध्ये ऑक्सिजनिक आहे, टेरिडोफायटामध्ये, जिम्नोस्पर्म मध्ये, अँजिओस्पर्म मध्ये ऑक्सिजनिक फोटोसिंथेसिस अस्तित्वात आली आणि ऑक्सिजन जसा फ्री मॉलिक्युलर स्टेट मध्ये उपलब्ध झाला त्यावेळी सुरुवातीला काय झाला असेल, हा फ्री मॉलिक्युलर O2 combines with UV radiation to produce ozone layer and ozone absorbs harmful radiations of sun and life on earth get protected. जे हार्मफुल रेडिएशन सूर्याकडून येतात ते ॲब्सॉर्ब केले जातात ओझोन लेअर मध्ये आणि फक्त व्हिजिबल लाईट पृथ्वीच्या दिशेनं येतो आणि त्यामुळं या अर्थ वरती असणारं लाईफ प्रोटेक्ट केलेलं आहे ओझोन फॉर्मेशननं. आणि ओझोन फॉर्मेशन करण्यासाठी फ्री मॉलिक्युलर O2 ची गरज आहे आणि त्याच्यासाठी फोटोसिंथेसिसमध्ये ऑक्सिजन रिलीज होणं गरजेचं होतं आणि ते सियानोबॅक्टेरियामध्ये त्याची सुरुवात झाली. आणि मग तिथून पुढं प्रोटिस्टा बॅक्टेरिया पासून पुढे प्रोटिस्टा अस्तित्वात आले. प्रोटिस्टा पासून प्लांट लाईक प्रोटिस्टा, ॲनिमल लाईक प्रोटिस्टा, फंजाय लाईक प्रोटिस्टा अस्तित्वात आले आणि त्याच्यापासून पुढे
किंगडम प्लांटी, त्यामध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, एन्जिओस्पर्म. ॲनिमल किंगडममध्ये 10 नॉन कॉर्डेटचे ग्रुप आणि कॉर्डेटचे राहिलेले ग्रुप एवढे अस्तित्वात आले. फंजाय अस्तित्वात आल्या. अशा प्रकारे बायोलॉजिकल इव्होल्यूशन झालं असावं. बघा, प्रोकॅरियोटिक किमोस हेट्रोट्रॉप होते, ॲनारोबिक होते. त्यानंतर किमोसिंथेटिक ऑटोट्रॉप, नायट्रिफाईंग बॅक्टेरिया, कार्बन बॅक्टेरिया, हायड्रोजन बॅक्टेरिया, त्यांच्यामध्ये किमोसिंथेसिसची प्रोसेस अस्तित्वात आली. त्यानंतर ग्रीन सल्फर बॅक्टेरिया, पर्पल सल्फर बॅक्टेरिया यांच्यामध्ये बॅक्टेरियो क्लोरोफिल अस्तित्वात आले. त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस नॉन ऑक्सिजेनिक कासेना पण अस्तित्वात आली. त्याच्यानंतर फोटोसिंथेटिक ऑक्सिजेनिक फोटोसिंथेसिस सियानोबॅक्टेरियामध्ये अस्तित्वात आली. आणि पुढं मग प्री मॉलिक्युलर O2 मिळाल्यामुळं ओझोन तयार झाला, लाईफचं प्रोटेक्शन झालं आणि तिथून पुढं इव्होल्यूशन एकदम फास्ट झालेलं आहे. सिक्वेन्स पहा. सुरुवातीला फ्री ॲटम्स होते, नंतर इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स बनले, त्यानंतर सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड बनले, शुगर्स, फॅटी ॲसिड, ग्लिसरॉल, अमिनो ॲसिड, नायट्रोजन बेसेस. त्याचं पॉलिमरायझेशन होऊन कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बनले, जसे पॉलिसॅकराइड बनले, प्रोटीन बनले, लिपिड बनले, न्यूक्लिओटाइड्स बनले, न्यूक्लिक ॲसिड्स बनले आणि कोॲसर्वेट किंवा मायक्रोस्पियर बनले. म्हणजे क्लस्टर ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बाउंडेड बाय फॅटी ॲसिड मेम्ब्रेन डिवाइड बाय बडिंग, त्याला आपण कोॲसर्वेट म्हणतो. त्यानंतर इओबायोन किंवा प्रोटोसेल न्यूक्लिक ॲसिड कंट्रोल बाय कोॲसर्वेट्स. पुन्हा सेल्फ रिप्लिकेटिंग बॉडीज निर्माण झाल्या आणि फर्स्ट प्रिमिटिव्ह लाईफ हेट्रोट्रॉपिक बाउंडेड बाय लिपिड अँड प्रोटीन मेम्ब्रेन, असं पहिलं लाईफ अस्तित्वात आलं असावं. आता ही सुद्धा एक स्टोरीच आहे. मग ही स्टोरी खरी कशावरून? याला काही पुरावा आहे का? आपल्याला बरोबर वाटते ही थिअरी, पण याला काही पुरावा आहे का? तर त्याचा ॲम्पल प्रूफ आपल्याला मिळाला. याचा ॲम्पल प्रूफ मिळाला. उरे मिलर यांनी एक एक्सपेरिमेंट केला आणि त्या एक्सपेरिमेंटमध्ये बघा, रिअल प्रोसिजर इथं दाखवले, रिअल त्यांनी केलेला एक्सपेरिमेंटचं ते ॲपॅरेटस वगैरे हे आपण ड्रॉ केलेलं आहे. हा एक्सपेरिमेंटल सेटअप त्यांनी केला आणि या सेटअपमध्ये आजचं जे लाईफ आहे किंवा आज जे पृथ्वीवरती लाईफ आहे, आज लाईफच्या ओरिजिनसाठी फेवरमध्ये कंडिशन नाही. त्याच काळात ते अस्तित्वात आलं, कारण त्या काळात लाईफचं ओरिजिन होण्यासाठी फेवरमध्ये कंडिशन अवेलेबल होत्या. आजची परिस्थिती लाईफ मेंटेन करण्यासाठी चांगली आहे, ओरिजिनसाठी नाही आहे. तर प्री बायो हे स्पेशल ॲपॅरेटस त्यांनी घेतलं. या ॲपॅरेटसमध्ये त्यांनी इलेक्ट्रोड वापरले, कंडेन्सर वापरला, कूल्ड जे वॉटर आहे ते येण्यासाठी इथं अशा प्रकारचे हीटिंग प्रोसेस इकडं केली. म्हणजे सगळं एन्व्हायरमेंट त्या काळात जसं असावं तसं इथं वातावरण निर्माण केलं. टेम्परेचर 600 ते 800 डिग्री सेंटीग्रेड एवढं मेंटेन केलं. इलेक्ट्रोड 75 व्होल्ट एवढा करंट त्या ठिकाणी वापरला आणि त्यामध्ये त्यांनी मिथेन, अमोनिया, वॉटर हे तिन्ही कंपाऊंड प्रिमिटिव्ह लाईफच्या वेळी जे अस्तित्वात आले असावेत ते कंपाऊंड घेतले. 2:1 या रेशोमध्ये ते घेतले आणि हीट केलं. स्पार्किंग मोठ्या प्रमाणावर इथं घडलं आणि पुन्हा त्यांनी पाहिलं काय बनलं. हे कंपाऊंड इथं कोणते बनले ते ऑब्झर्व केले.
Urey and Miller experimentally proved theory of chemical evolution. They created condition like that of primitive earth. म्हणजे हाय टेम्परेचर व्होल्कॅनिक स्टॉर्म्स असतील, रिड्युसिंग ॲटमॉस्फिअर, आणि त्यामध्ये मिथेन, अमोनिया, हायड्रोजन, वॉटर हे सगळे त्यावेळी होते तसं ॲटमॉस्फिअर त्यांनी मेंटेन केलं. आणि नंतर त्यांनी या प्रोसेस मध्ये कोणते कंपाऊंड तयार झाले ते आढळून त्यांनी इस्टिमेट केले. तर त्यावेळी जसे प्रिमिटिव्ह स्टेजला ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अस्तित्वात आले, तसे मोनोसॅकराइड म्हणा किंवा ॲमिनो ॲसिड म्हणजे तशा प्रकारचे सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड यांच्यापासून अस्तित्वात आलेले त्यांना आढळून आले. मग इथं ॲमिनो ॲसिड विचार केला तर सर्वात सिंपल ॲमिनो ॲसिड ग्लायसिन आहे, ॲस्पार्टिक ॲसिड आहे, व्हॅलिन, अशा प्रकारचे ॲमिनो ॲसिड अस्तित्वात आले, फॅटी ॲसिड बनलेले दिसले. आणि यावरून हे कन्फर्म झालं की लाईफचं ओरिजिन निश्चित अलेक्झांडर ओपॅरिन आणि हाल्डेन जसं म्हटले तशाच प्रकारे झालेलं आहे. त्यामध्ये त्यांनी इलेक्ट्रिक डिस्चार्ज केलाय बघा. क्लोजली फ्लास्क कंटेनिंग मिथेन, अमोनिया अँड हायड्रोजन 2s2 2s1 वॉटर व्हेपर घेतल्या, 800 डिग्री सेंटीग्रेड एवढं टेम्परेचर ॲडजस्ट केलं आणि त्यांना त्यामध्ये काही ॲमिनो ॲसिड आढळून आले. जसं आता सांगितलं आपण, व्हॅलिन असेल, ग्लायसिन असेल, ॲस्पार्टिक ॲसिड असेल, असे काही ॲमिनो ॲसिड त्यांना त्यामध्ये आढळून आले. आणि यावरून बघा, इन सिमिलर एक्सपेरिमेंट्स ऑदर ऑब्झर्व दॅट फॉर्मेशन ऑफ शुगर्स, नायट्रोजन बेसेस, पिगमेंट्स एक्सेट्रा. आणि यावरून कन्क्लुजन निघालं की अलेक्झांडर ओपॅरिन आणि हाल्डेन यांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणेच लाईफ अस्तित्वात आलं असावं. सो दिस इज अबाउट ओरिजिन ऑफ life and its ample proof by Urey-Miller experiment.